हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती महाराष्ट्र राज्य जे इतर मागास बहुजन कल्याण विभाग जे आहे त्याच्याकडनं टेट असेल किंवा सेटनेट असेल, MPSC UPSC इतर सर्व स्पर्धा परीक्षा बँकिंग यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण देत असते. यामध्ये तयारी करण्यासाठी त्यामध्ये आता टेट पण ॲड झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडनं हे आहे. ठीक आहे. ज्यामध्ये UPSC MPSC 11 महिने आणि त्याच्यानंतर सेटनेट 6 महिने, टेट 4 महिने, बँकिंग 6 महिने अशा पद्धतीनं मोफत कोचिंग दिली जाते. सोबत काही स्टायपंड पण दिलं जाते. ती सविस्तर माहिती आपण याच्याकडनं म्हणजे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि नवीन असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब. ठीक आहे मित्रांनो, चला जास्त वेळ घेत नाही, सुरुवात करतो. आता पहा, नागपूरला महाज्योतीचं हेड ऑफिस आहे. जे महाज्योती म्हणजे OBC किंवा OBCचे इतर जे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी स्थापन केलेली ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे महाज्योती. ठीक आहे. नंतर सारथी मराठा समाजासाठी आहे, अमृत EWSसाठी आहे, इतर काही प्रत्येक कॅटेगरीसाठी आणि अशी स्थापना केलेली आहे. RT आहे जे विजेसाठीच्या मुलांसाठी आहे, सॉरी आपल्या मातृ समाजासाठी आहे, जे SCचे काही भाग आहेत. ठीक आहे. बार्टी जे आहेत SCसाठी आहे. त्याच्यानंतर मग इतर सर्व आहेत त्या पद्धतीने एक महाज्योती आहे जी OBC आणि OBCचे इतर प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यावेळी आणि मराठा कुणबीसाठी पण महाज्योती आहे, त्याच्यामध्ये पण ॲड करतात त्यांना. ठीक आहे. चला, तर शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2026साठी मोफत प्रशिक्षण, पूर्व प्रशिक्षण ज्याला आपण म्हणतो, योजनेचा तपशील काय आहे हे मोफत असते बरं का. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपंड पण भेटते, महिन्याला मंथली अमाऊंट, ती पण तुम्हाला डिटेल सांगणार आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, ठीक आहे, म्हणजे OBC, ठीक आहे, OBC, ठीक आहे, विमुक्त जाती, विजे, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2026-27च्या या आर्थिक वर्षात शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी, ठीक आहे, बुद्धिमत्ता पूर्वपरीक्षा त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, मोफत प्रशिक्षणाचा कालावधी किती महिन्याचा आहे? 4 महिन्याचा. ठीक आहे. आता योजनेसाठी लाभार्थी आणि पात्रता निवड जी आहे प्रक्रिया कशी राहणार आहे ती आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, कोणती परीक्षा फॉर्म भरत असताना तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, हा एक क्रायटेरिया महत्त्वाचा असतो. अर्ज करण्याचे अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्यांचे वय 41 वर्षापेक्षा जास्त असू नये. वय एज किती दिलेलं आहे? 41 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातीचे विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा, म्हणजे याचे इन्कम 8 लाखाच्या वर असू नये. आणि NCL नॉन क्रिमिलियर म्हणजे उत्पन्न गटातील तो मोडत नसणारा व्यक्ती पाहिजे. ठीक आहे. आणि विशेष आता 4 नंबरचा पॉईंट काय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिलेला आहे त्यानुसार TNT 7 फेब्रुवारी 2019 शासन निर्णय शुद्धीपत्रक आहे. ती सर्व शासनपत्र महाज्योतीच्या संदर्भात आहेत. 19 तसेच शासनाचे वेळी आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरता पात्र राहील. आणि चाचणी परीक्षा म्हणजे कोणते पात्र राहतील? हे लोक म्हणजे जे इतर कॅटेगरीतले मुलं जे आहे त्याच्यामध्ये ज्यांना नॉन क्रिमिनल गटात येतात त्यांच्यासाठी हे नियम आहे. ठीक आहे. आता चाळणी परीक्षेच्या आधारे त्यांची निवड करण्याची म्हणजे एक CET परीक्षा घेतली जाईल मित्रांनो. जसं आपली परीक्षा घेत असतात ना त्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी याची सेंटर असतील किंवा विभाग लेवलवर याची परीक्षा घेतल्या जाईल आणि त्या परीक्षेतून टॉप मुलं सिलेक्ट करून ही मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला पैसे पण भेटतात. ते पैसे पण किती तुम्हाला सर्व डिटेल्स सांगण्याचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून प्रवेशपत्र देण्यात येईल. हे निवड आता हे पडताळणी जे प्रशिक्षण आहे ना, ही कागदपत्रांची पडताळणी आहे ना, ही ऑनलाईन होत असते. ठीक आहे. ऑनलाईन पहिले डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या, नंतर ज्या संस्थेला आपली निवड झाली ती संस्था ही ऑफलाईन पद्धतीने त्या संस्थेला जाऊन आपण DB करून घेऊ शकतो आणि ती संस्था आपल्याला मोफत प्रशिक्षण देत असते. आता प्रशिक्षणाचे स्वरूप काय आहे ते हे पॉईंट अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्या पहा, विद्यार्थ्यांना परीक्षांच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार म्हणजे नवीन जे अभ्यासक्रम आहे टेटचं त्यानुसार मोफत टेट शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने देण्यात येईल.
सदर परीक्षेचा कालावधी 4 महिन्याचा असेल. किती महिन्याचा असेल? 4 महिन्याचा असेल. आता पहा याच्यामध्ये आरक्षण एक तपशील आहे. आरक्षणामध्ये म्हणजे ओबीसी आणि ओबीसी इतर प्रवर्ग आहेत त्याच्यामध्ये कसं कसं आरक्षण दिलेलं आहे. समजा 100% जागा धरून, ठीक आहे, समजा 1000 जागा असतील, आता मान्य करू आपण, ठीक आहे. ते 1000 जागापैकी कसं आहे काय आहे तुम्हाला ते सांगणार आहे. 1000 जागा असतील तर 590 जागा ओबीसीला जातात. 10% म्हणजे 100 जागा, 80, ठीक आहे, 180 अशा जागा पद्धतीनं ह्या जागा येत असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे 590 यस, आणि त्याच्यानंतर 10%, 8%, 110%, हे 60 अशा पद्धतीने हे जाहिराती आहेत. नंतर डबल सांगतो तुम्हाला टक्केवारी जर आपण ग्राह्य धरलं तर 1000 जागा असतील तर, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे बघा ओबीसीला किती टक्के दिलेलं आहे यांनी? 59%, विमुक्त जातीसाठी 10%, भटक्या NTB 8%, भटक्या जमाती 11%, NTD जी आहे ती 6%, विशेष मागास प्रवर्ग SBC 6%, अशा पद्धतीने 100% क्रायटेरिया धरला जातो. आरक्षणाच्या पद्धतीने एवढी जागा त्यांना एकूण जागापैकी असं दिलं. मी ढोबळ मानानं सांगतो फक्त. 100 जागा असतील तर 59 जागा, 10 जागा, 8 जागा, 11, 6 अशा पद्धतीने ही क्रायटेरिया असतो. याच्यामध्ये परत अर्जुन आरक्षण याच्यामध्ये प्रवर्गनिहाय ह्या जागांपैकी ह्या जागा ज्या आहेत 59 त्या जागापैकी 30% जागा ही महिलांसाठी आरक्षित असते, ठीक आहे. 60च्या 30% किती झाले बघा, साहित्रिक 18 जागा. 18 जागा ह्या 60 जर आपण ढोबळ गृहीत धरत तर 18 जागा ह्या महिलांसाठी राखीव असतात. नंतर दिव्यांगांकरता 5% आरक्षित असतात. अनाथांसाठी 1 जागा आरक्षित असते. ह्या आरक्षणामध्ये तपशील आहे. इतर म्हणजे सर्व कॅटेगरीमध्ये हे आरक्षण लागू होते. हे कारण रँडम आरक्षण आहे, ठीक आहे. पहा अर्ज करण्याची आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत? आधार कार्ड लागेल. जातीचं प्रमाणपत्र तुम्ही त्या कास्टमधनं जे बिलॉंग करता ती कास्ट पाहिजे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. नॉन क्रिमिनल ज्याचा आवश्यक आहे, ज्याचं DED, BEd, BLEd, BA म्हणजे BEd, BSc BEd हे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट हे तुम्हाला लागेल. TET आणि CTT उत्तीर्ण असल्याचा निकाल गुणपत्रक हे पण लागेल. किंवा तुम्ही जर 8वी 9वी 10वीसाठी असाल तर हे काही तुम्हाला लागणार नाही. दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास, ठीक आहे, अनाथ असल्यास दाखला पण लागतो, ठीक आहे. असं हे आहे. त्याच्यानंतर अर्ज कसा करावा हे महाज्योतीची वेबसाईट आहे www.mahajyoti.org.in. त्यातल्या नोटीस बोर्डात जाऊन तुम्ही ते फॉर्म भरू शकता, ठीक आहे. याच्यामध्ये पहा ॲप्लिकेशन फॉर द कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम हे फोल्डर आहे. त्याच्यामध्ये सर्व फोल्डर दिले आहेत. बँकिंगचा दिलेला आहे, सेटनेटचं दिलेलं आहे, त्याच्यानंतर टेटचं दिलेलं आहे, ठीक आहे. असे 4-5 फोल्डर, त्यापैकी आपण टेटचा फोल्डर सिलेक्ट करून हे फॉर्म भरू शकतो, ठीक आहे. यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. हे तुम्हाला कसं भरायचं ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे साक्षर करून स्पष्ट दिल असे स्कॅन करून आपले जेवढे डॉक्युमेंट्स आहेत सर्व स्कॅन करून जोडायचे आहे आपल्याला, ठीक आहे. उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानला जाणार नाहीत. म्हणजे सर्व डॉक्युमेंट्स ओके भरायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फीस किती राहते आणि फीस आहे का याला आणि स्टायपंड किती भेटतो हे तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे. मित्रांनो खूप भारी योजना आहे ही नवीन मुलासाठी. पहा याला फीस जी आहे ही 0 आहे. म्हणजे 0 फीस आहे फॉर्म भरत असताना. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एका मुलाला मित्रांनो 10,000 स्टायपंड भेटणार आहे प्रत्येकाला 4 महिने, ठीक आहे. किती? 10,000 स्टायपंड भेटतो 4 महिने. अतिरिक्त 12,000 हे तुम्हाला पहिल्या महिन्यात भेटतात. म्हणजे साधारणतः 10 गुणिले 4 बरोबर 40 आणि हे 12, हे 52,000 रुपये तुम्हाला भेटतात मित्रांनो. हे 10,000 कशासाठी भेटतात? तुम्हाला तिथे राहण्यासाठी, खाण्यासाठी, जो पण तुमचं अकोमोडेशन आहे, राहण्यासाठी जो काही खर्च येतो, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल किंवा हैदराबाद आपला छत्रपती संभाजीनगर असेल, इथं पण तुमचा नंबर लागेल. तुम्ही एकदा फॉर्म भरा. बाकीच्या गोष्टी तुम्हाला कळूनच जातील. असं काही होत नाही, होतात. आता ते क्लास खूप वेगळ्या पद्धतीने चालू आहे सध्या. तो विषय वेगळा आपण त्याच्यावर न बोललेलं बरं. पण सध्या सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही जेवढे पण एवढ्या कॅटेगरीचे मुलं येतात, मुलं मुली सर्वांनी तुम्ही फॉर्म भरा. तुम्हाला 52,000 रुपये भेटतात मित्रांनो घरी बसल्या. कोचिंग करा, कोचिंग पण भेटून जाईल तुम्हाला. ऑनलाईन ॲक्सेस पण भेटतात, बुक्स पण भेटतात आणि त्यांच्याकडनं टॅब पण भेटतो. कधी टॅब पण देतात ते आपल्याला. त्यामुळे तेवढं विचार नका करू. सध्या तरी तुम्ही फॉर्म भरा. बाकीचे आपण काय असं अपडेट तुम्हाला कळवतच जाऊन. म्हणजे 52,000 रुपये तुम्हाला साधारणतः भेटत असतात, ठीक आहे. 40,000
10 महिन्यांना विषय केला तर 10 × 4 40,000 प्लस 12,000 एक्स्ट्रा म्हणजे 52,000 रुपये तुम्हाला भेटत असते. एवढं तुम्हाला सांगायचं होतं. आणि अशा पद्धतीनं ह्या महाज्योतीकडनं ही सुरू केलेली योजना आहे. अशाच पद्धतीनं सारथी, बार्टी, अमृत, आर.टी. यांच्याकडनं पण ही योजना लवकर सुरू होईल असं मला वाटते. कारण का आता महाज्योती सुरू केलं म्हणजे बाकी इतर पण डिपार्टमेंट सुरू करतील असं मला वाटते मी. आणि सर्व हे इतर मागास बहुजन कल्याण जो विभाग आहे त्या विभागामार्फत ही योजना चालू असते मित्रांनो. ठीक आहे, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. व्हिडिओ शेवट पण पाहिले त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि ज्यांनी फॉर्म भरून घ्यायचं त्यांनी फॉर्म भरून घ्या. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.